पुण्यामधून ही बातमी येते। अमेडिया कंपनीचे वकील आता निबंधक कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि पुणे जिल्हा सहनिबंधक कार्यालयामध्ये ते आलेले असल्याचं कळते। काही वेळापूर्वी आपण दृश्य पाहिली होती। याच कार्यालयातून सहनिबंधक कार्यालयातून या ठिकाणी पुकारा केला जात होता अमेडिया कंपनीचा। त्यावेळी ना कोणी प्रतिनिधी कंपनीकडून उपस्थित होते ना कंपनीचे वकील उपस्थित होते आणि त्यामुळे या चौकशीसाठी ते येणार का याकडे लक्ष लागलेलं होतं। सहनिबंधक कार्यालयामध्ये या संदर्भातली आज चौकशी आहे। तर दिग्विजय पाटील उपस्थित नाहीयेत यासाठी, तर त्यांचे वकील आता पोहोचल्याचं कळतंय। अमेडियाचे वकील आहेत ते आता सहनिबंधक कार्यालयामध्ये आलेले असल्याचं कळतंय। तर या संदर्भात आपण थेट जाऊया पुण्यामध्ये सहनिबंधक कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे उपस्थित आहेत। जाणून घेऊया काय नेमकी अपडेट आहे। चंद्रकांत, काही वेळापूर्वी आपण दाखवलं पुकारा करण्यात येत होता, मात्र अमेडियाकडून ना दिग्विजय पाटील होते ना वकील होते। आता मात्र वकील आले असल्याचं कळते। काय नेमके तपशील आहेत? होय, दोन अगदी नौखे वकील ज्याला आपण म्हणू, जे माध्यमांच्या चेहरे नाही ज्याला आपण म्हणतो, असे दोन, प्रणव पाटील आणि रोहन जोंधे हे ज्युनियर वकील आत्ता हजर झालेले डॉक्युमेंट घेऊ आपल्याकडे त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण स्क्रीनवरती पाहू शकता। ह्याच सहनिबंधक कार्यालय संतोष हिंगाणे यांच्याकडे ती सुनावणी आत्ता सुरू झाली। खरं तर 1 वाजता सुनावणी 2 पुकारे झाले होते, तरी अमेडिया कंपनीकडनं कोणी हजर राहिलं नाही। आपण त्याची बातमी दिली, त्यानंतर हळूच 2 वकील, नौखे वकील हे सगळे डॉक्युमेंट घेऊन आले। खरं तर प्रशांत पाटील हे नामांकित वकील ते या सुनावणीला हजर होणं अपेक्षित होतं, किंवा दिग्विजय पाटील किंवा पवार, पण कोणी हजर झालं नाही। 2 नौख्या वकिलांना डॉक्युमेंटचा जो दस्ता आहे तर दस्ता आम्ही हातात पाहिला। दस्तासह इथं आता सुनावणीला ते हजर झालेले आहेत। ती त्यांची बाजू संतोष हिंगाणे सहनिबंधक आहेत पुणे जिल्ह्याचे, त्यांच्यासमोर ती बाजू मांडतायत आणि मग ही सुनावणी साधारण एक अर्धा-पाऊण तासात पूर्ण होईल आणि ती आपली जी काय त्यांची कायदेशीर तरतुदी आहे ते सांगण्याचा, आम्ही कसं टॅक्स नियमाने वाचवलेला आहे वगैरे वगैरे, म्हणजे उद्योग धोरणाच्या नियमानुसार तो दावा खरं तर तो फोल ठरलेला आहे, कारण त्यांनी त्याचं सर्टिफिकेटच घेतलेलं नाही। ते सगळे सांगण्याचा प्रयत्न करते, पण दस्त नोंदणीचे जे अधिकारी सहनिबंधक संतोष यांचं म्हणणं अगदी क्रिस्टल क्लिअर आहे। तुम्ही स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे, तुम्हाला ती भरावं लागेल, त्यासाठी आम्ही तुम्हाला 3 नोटिसा पाठवल्यात आणि आज 4थ्या वेळेस तुम्ही इथं हजर झालाय। तुमचं जे काही म्हणणं मांडा, नंतर मला जो काही निर्णय द्यायचा तो देणार आहे। म्हणजे थोडक्यात थोड्या वेळातच जे संतोष हिंगाणे आहेत ते आपला निर्णय देतील। पण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण फक्त GCSवर पाहता अमेडिया कंपनीकडनं 2 नौखे वकील प्रणव पाटील आणि रोहन जोंधे हे 2 ज्युनियर वकील आलेले आहेत आणि त्यांची इथे डॉक्युमेंट सादर करतायत। कदाचित सुनावणी अमेडिया कंपनीचं एकूण स्ट्रॅटेजी अशी दिसतं, इथं फक्त डॉक्युमेंट सादर करायची, मग इथं जर समजा निकाल आपल्या विरोधात गेला तर RGRकडे जाऊन पुन्हा बचावात्मक पवित्रा घेऊन अपिलात जाऊन त्यांच्याकडनं ही स्टॅम्प ड्युटी माफ करून घेण्याचा प्रयत्न ते करतील। पण कायदाच असं सांगतो स्टॅम्प ड्युटी तुम्हाला किमान 2% तरी भरावं लागेल। यांनी अवघ्या 500 रुपयात 300 कोटीचं दस्त मारून घेतलेलं आहे भ्रष्ट अधिकारी रवींद्र तारू सब रजिस्ट्रारकडनं। त्याच्यामुळे त्याचीही सुनावणी आहे। नियमानुसार आपल्याला सूत्रांची माहिती अशी की निकाल यांच्या विरोधात जाणार आहे, किमान इथला तरी पुढं काय होतं माहीत नाही। थोडक्यात वेळ काढूपणा ह्या अमेडिया कंपनीकडनं सुरू आहे, म्हणून हे ज्युनियर वकील इकडे पाठवले गेलेले। अगदी खरं आहे चंद्रकांत, तुम्ही म्हटलात तसं ज्युनियर वकील दिसतात, असिस्टंट दिसतात, कारण मागच्या वेळी झी24 तासच्या कॅमेऱ्यानं जेव्हा पाठलाग केलेला होता मुंबईमध्ये प्रशांत पाटील यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळी त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलेलं होतं। त्यामुळे आज ते तिथे येणं अपेक्षित होतं, मात्र ज्युनियर वकिलांना त्यांच्या असिस्टंटना या ठिकाणी पाठवलेलं या दृश्यांमध्ये दिसतंय आणि झी24 तासवर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय की कशा प्रकारे खरं तर याला आपण स्मार्ट म्हणूया। जे नेहमी कॅमेऱ्यावर वकील दिसतात तर ते वकील न येता त्यांनी ज्युनियर्सना पाठवलेलं आहे। अर्थात आज दस्त नोंदणीच्या कार्यालयामध्ये सहनिबंधकाच्या कार्यालयामध्ये आलेत। चंद्रकांत, यापुढे नेमकी आता तिथे कार्यालयीन जी प्रोसिजर असते ती नेमकी काय चालू आहे, काय ही सगळी प्रक्रिया सुरू आहे? प्रक्रिया हीच आहे, सुनावणी होईल। सहनिबंधक सांगतील आम्ही तुम्हाला नोटीस पाठवलेली, तुम्ही जी स्टॅम्प ड्युटी भरलेली 21 कोटी दस्त नोंदणी करताना ती तुम्हाला भरावीच लागेल नियमानुसार। ती नाही भरली तर आम्ही तुम्हाला ती नोटीस काढणार, त्याविरोधात तुम्हाला अपिलात जायचं, वरती RGRकडे अधिकार आहे। तर ते पुढचा भाग झाला। पण आज तरी त्यांचा प्रयत्न हाच आहे की आपण स्टॅम्प ड्युटी बुडवलेली नाही, तर IT धोरणाच्या, उद्योग धोरणाच्या नियमानुसार आम्ही ती स्टॅम्प ड्युटी वाचवलेली आहे वगैरे वगैरे ते दावा करतील। पण मुळात त्यांचे डॉक्युमेंट्स हे अपुरे आहेत। हे G24 उघडकीस आणलेलं आहे। त्यांनी सर्टिफिकेशन कुठेही घेतलेलं नाही, फक्त एक पॉवर ऑफ इंटेंटचं लेटर घेऊन त्याच्यावर हा दस्त मारून घेतलेला आहे।
म्हणजे इथं ते फसलेलं आहे अगदी. जशी शीतल तेजवानी 10,000चा DD देऊन कलेक्टर ऑफिसला फसली आणि आज तिला बिहाइंड द बार जावं लागले त्याच केसमध्ये, तसेच हे फक्त पॉवर ऑफ इंडियाच्या लेटरवर दस्तनोंदणी होत नाही नियमानुसार. हा मुद्रण शुल्क कायदा सांगतो, पण काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी हा दस्त मारून नोंदणी करून घेतलेला आहे. तो रद्द करण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे, पण रद्द करतानाही स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असं हे जे सहनिबंधक आहे संतोष हिंगाणे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचीच ही सगळी सुनावणी सुरू आहे. त्यामुळे बघू आता हे तासाभरात नेमकं ते काय काय डॉक्युमेंट सादर करतात हे सहनिबंधक संतोष हिंगाणे यांच्यासमोर आणि ते काय निर्णय देतात. अगदी चंद्रकांत, साधारण या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागणार आहे? कारण आत्तापर्यंत जेव्हापासून हे सगळं प्रकरण आपण उघडकीला आणलेलं आहे, 24 तासनं पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण, यामध्ये एक प्रकारे प्रशासकीय पातळीवर सुद्धा वेळकाढूपणा दिसत आलेला आहे. एक कुठेतरी सिस्टीममधली लिथाजी सुद्धा अनेकदा पुढे आली आहे. कारण शीतल तेजवानीचं एवढं सगळं प्रकरण पुढे देऊन त्याचे सगळे तपशीलवार माहिती देऊन सुद्धा या प्रकरणात अनेक राजकीय व्यक्तींनी सुद्धा त्यानंतर आवाज उठवला. मात्र 28 दिवसानंतर तिला अटक केली. तर एकंदरीतच एक कुठेतरी प्रशासकीय वेळकाढूपणा यामध्ये दिसत होता. त्यामुळे आता एकंदरीतच या प्रक्रियेला सुद्धा काही वेळ लागेल का? काय साधारण अंदाज आहे? होय, बरोबर. वेळ काढूपणा सुरू, मी म्हणतो वेळ लागेल नाही. हा मीडिया कंपनीकडे वेळ काढूपणा सुरू आहे. आपल्याला माहिती आहे मीडिया कंपनी कोणाची आहे. पार्थ पवार, अजितदादांचे सुपुत्र, जे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सुपुत्राची ही कंपनी आहे. आणि अवघा 1% भागीदार असले दिग्विजय पाटलांना पुढे केलं हे सगळा व्यवहार करताना. आणि पार्थ पवार बिहाइंड द सीन राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना याच्यातनं स्वतःला वाचवता येणार नाही. पण आता प्रशासनाकडे शेवटी किती नाही म्हणलं तर पॉलिटिकल प्रेशर किती आहे हे अधिकारी खाजगीत बोलताना सांगतात. मी थोडक्यात प्रयत्न असा येऊ शकतो, फक्त शीतल तेजवानीवर निभवायचं, नंतर बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण आपली केसमुळं हा पुन्हा ज्यावेळेस हा घोटाळा उघडकीस आणला, एवढी फुलप्रूफ आहे की कोणालाही याच्यातनं वाचता येणार नाही. अर्थात प्रशासन जर मॅनेज झालं नाही तर. पण शेवटी उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, प्रयत्न करणार आपल्या मुलाला वाचवण्याचा. म्हणजे गंमत बघा, तिकडं लग्न आहे त्यांच्या दुसऱ्या मुलाचं जय पवारचं तिकडं परदेशामध्ये, आणि इकडं हे त्यांचंच थोरल्या सुपुत्राचे जे कारनामे असे समोर येतात आणि ते पूर्ण याच्यात अडचणी येतात दिसत. आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न बळीचा बकरा दिग्विजय पाटलालाही केलं जाऊ शकतं. शीतल तेजवानी तर ऑलरेडी बिहाइंड द बार गेलेले आहे. मग असे ज्युनियर वकील पाठवून हे वेळ मारून नेण्याचं सगळं प्रकरण सुरू आहे. त्यामुळं थोडक्यात वेळ काढूपणा सुरू आहे या मीडिया कंपनी हे सगळ्या प्रकरण. अगदी खरं. आणि दुसरी गोष्ट चंद्रकांत, ती म्हणजे एकतर काहीतरी कारवाई होती आहे यामध्ये, हेही दाखवलं जात आहे. कारण हळूहळू का होईना ही कारवाई होती असं दाखवलं जाते. आता पुढच्या आठवड्यापासून 8 तारखेपासून खरं तर सेशन सुरू होणार आहे, हिवाळी अधिवेशन सुरू होईल आणि त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होतील. काल तर सचिन अहिर यांनी सांगितले की श्वेतपत्रिका आम्ही या संदर्भातली काढू, या संदर्भातली त्यांनी ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे सगळं प्रश्न उपस्थित होत असताना त्याबाबत ही प्रक्रिया सुरू आहे हे दाखवण्यासाठी तरी हे केलं जात असावं, अशा प्रकारे सुद्धा चित्र दिसतंय. हो, निश्चितच. मी तर म्हणेल कदाचित फार्स करण्याचा हा प्रयत्न नाही ना. एकीकडे दाखवायचं बघा आम्ही नियमाने कारवाई करतो, शीतल तेजवानीला अटक केली, इकडं स्टॅम्प ड्युटीची सुनावणी घेतलेली. पण मूळ FIR जिथं दाखल आहे, ज्या बावधन पोलीस स्टेशनला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीत येतं ते, तिथं अद्याप महिना झाला तरी कारवाई का नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथून का वाचवण्याचा प्रयत्न होतो? कोण अधिकारी मॅनेज झाला आहे तिथं अजितदादांना? त्याची उत्तरं कोण देणार आहे? आणि इकडे हे थातूर मातूर आपले सुनावणे वगैरे सुनं करून हे, मग जर एवढीच ही होती, दादा म्हणले नाही चुकलं वगैरे, मग स्टॅम्प ड्युटी का नाही भरत त्या मीडिया कंपनी? का पळवाटा करते याच्यातनं सुनावणी वगैरे काढून ज्युनियर वकिलांना पाठवून? खरे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी आपण चर्चा करूया. आणि हे वकील बाहेर आल्यानंतर माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का, आपल्याला काही प्रतिक्रिया देतात का, निश्चितच आपल्याला पाहायचं आहे. जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवा. चंद्रकांत फुंदे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. आणि ही थेट दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दाखवतोय ती पुण्यातल्या सहनिबंधक कार्यालयामधल्या मीडिया कंपनीतर्फे ज्युनियर्स वकिलांना आज पाठवण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात काय नेमकं आतमध्ये सुरू आहे याचे अपडेट आपल्याला आणखी काही वेळानंतर मिळतील. मात्र ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.